नमस्कार, मी पूजा. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण मानदुखी विना ऑपरेशन डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक या विषयावर माहिती घेणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी सर. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेद तज्ज्ञ असून कायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथिक मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी, त्याचप्रमाणे स्पाइन ऍडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्म थेरपी, विजरल मॅनिप्युलेशन, ऑर्गन बॅलन्सिंग, न्यूरोमेनिन गियाल मॅनिप्युलेशन यांचं त्यांनी परदेशात शिक्षण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर सुद्धा ते आहेत. सरांनी केरळापासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, जर्मनी, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. परदेशात संशोधन, एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. विशेष करून मणक्यांचे सर्व आजार, डिस्क, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लिप डिस्क, 10 मिनिटापेक्षा चालता न येणं, जास्त पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं, नस दबणं, चकती बाहेर येणं यासारख्या आजारांवर सुद्धा त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलेला आहे. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे 20,000 पेक्षा जास्त मणक्यांच्या विकारांचे रुग्णांचे उपचार, ऑपरेशन वाचवण्यात आतापर्यंत डॉक्टरांना यश आलंय. डॉक्टर भंडारींचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान व योग्य उपचार. चला तर लगेचच वेळ न घालवता आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा विषय सर, मानदुखी विना ऑपरेशन. तर पहिला प्रश्न मी त्यालाच अनुसरून तुम्हाला विचारते की स्पाइन आणि मणक्यांचे विकार सध्या का वाढत चाललेले आहे, त्याची कारणं नेमकी काय आहेत? सध्या आपण बघतोय सेडेंटरी लाईफस्टाईल, त्याचबरोबर मोबाईलचा अतिवापर, स्क्रीनचा अतिवापर, एकटक सतत बघत बसणे किंवा एकटक उभं राहणं, यामुळे बऱ्याच वेळा मानेच्या आजूबाजूच्या मसलवरती, मानेच्या मणक्यावरती, पाठीच्या कण्यावरती ताण येतो आणि तो ताण आल्यानंतर बऱ्याच वेळा पाठीचा मणका, मानेच्या आजूबाजूचे मसल हे ताठले जातात, कडक होतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मान अवघडते किंवा लचकते. त्याचबरोबर क्विक सडन ऑफ ऍक्शन, एकाच सेकंदामध्ये 3 मुवमेंट केल्या आणि मानेच्या 2 मणक्यामधले, टोटल मानेमध्ये 7 मणके असतात, त्या 2 मणक्यामधली चकती जी आहे ती मागच्या दिशेने घसरते आणि त्याच्यामुळे उजवीकडनं जर चकती बाहेर घसरली तर उजव्या हाताला दुखायला लागतं, मुंग्या येतात, काही पेशंटचा उजवा हात जड होतो, नमनेस येतो. डाव्या बाजूच्या बाजूने जर चकती बाहेर आली तर डावा हात जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं. त्याचबरोबर काही लोकांना उजवीकडे मान वळवली तर चक्कर येते, काही लोकांना डावीकडे मान वळवल्यावर चक्कर येते. हे सगळे जे प्रकार आहेत ते बिकॉज ऑफ बऱ्याच वेळा एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट करणं आणि चकती बाहेर येऊन नसा दबलं जाणं, हे एक प्रामुख्याने पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे ते म्हणजे पॅथॉलॉजिकल चेंजेस. बऱ्याच रुग्णांमध्ये CRP, युरिक ॲसिड, व्हिटॅमिन D ची कमतरता, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, यामुळे मानेच्या मणक्याला कुठेतरी खड्डे पडतात, स्कॅमस नोड येतात आणि ते मणके झिजतात. काही पेशंटमध्ये बऱ्याच वेळा HLA-B27 पॉझिटिव्ह येतो. HLA-B27 म्हणजे बांबू सारखा स्पाइन, जो मानेचा कव हा 30 डिग्री पाहिजे, तो कव हा सरळ होऊन मान ही पूर्ण ताट होते आणि त्या पेशंटला मान वळवता येत नाही, मान वळवायला त्रास होतो, मान अजिबात एक 5 डिग्रीच्या उजवीकडे जात नाही, 5 डिग्री डावीकडे जात नाही, बांबूसारखी कडक होऊन जाते, त्या मणक्यातलं पाणी हे कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर पुढचा एक आजार आहे तो म्हणजे अतिचिंता, अतिताण, अतितणाव, एकच गोष्ट घेऊन वारंवार बसणं, सतत स्ट्रेस खाली काम करणं, जे काम आवडत नाही ते काम खूप वेळ करणं किंवा डोक्यामध्ये सततचे विचार, त्यामुळे सर्वायकल डिस्टोनिया. बऱ्याच वेळा काही पेशंटची मान अशी वळते उजवीकडे आणि वळल्यानंतर ती सरळ होण्यासाठी पेशंटला स्वतःला जोरात या पद्धतीने घ्यावी लागते, पण ती परत ऑटोमॅटिक मान उजवीकडे जाते. याला सर्वायकल डिस्टोनिया म्हणतात. तर ह्या आजारामध्ये बऱ्याच वेळा हा ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये मानेच्या आजूबाजूचे जे मसल्स आहे त्याची रबराची जी मुवमेंट होते, रबर ओढल्यानंतर परत होतो, लांब होतो आणि सोडल्यानंतर परत बारीक होतो, ती जी मुवमेंट आहे मसलमधली ती कुठेतरी कमी होते. त्याचबरोबर अतिताण, अतितणाव, अतिस्ट्रेस, अतिविचार यामुळे बऱ्याच वेळा इमोशन रिलीज होत नाहीत आणि ते इमोशन सगळे तुमच्या आजूबाजूच्या ऑर्गनमध्ये जातात, तिथे लिगामेंट टाईट होऊन जातात आणि त्यामुळे मानेचा त्रास चालू होतो. ही प्रामुख्याने कारण ही मान दुखायला आहेत.
नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मान दुखण्याची नेमकी कारण काय आहे आणि त्याच्यावर तुमच्याकडे कसे उपचार केले जातात, तर मला असं विचारायचं आहे की मणक्यांचे जे आजार आहेत म्हणजे स्लिप डिस्क असेल, सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस असेल किंवा लिथेसिस असेल, याचे प्राचीन ते आधुनिक परदेशातील निदान पद्धती जी आहे ती नेमकी काय आहे आणि त्याबद्दल जर आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे तर काय करता येईल? आपण प्राथमिक पहिलं पारंपरिक जे पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षेमध्ये दोष कोणते वाढलेत, धातू कोणते वाढलेत, कोणते कमी झालेत, त्याचबरोबर पेशंटच्या कोणत्या देशात पेशंट राहतोय, कोणत्या राज्यामध्ये राहतोय, पेशंटचं राहणीमान कसं आहे, पेशंटचं आहार आणि विहार कसा आहे, पेशंटचं काम करण्याची पद्धत कशी आहे, हे सगळं चेक केलं जातं. आणि त्याच्याबरोबर नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे. मानेपासून पहिल्या मणक्यापासून माकडहाडापर्यंत हे मशीन लावलं जातं आणि चेक केलं जातं मानेचा मणका उजवीकडे ॲक्यूट कंडिशन आहे का क्रोनिक कंडिशन आहे. त्याचबरोबर पेशंटचे मुवमेंट पॅटर्न चेक केले जातात, मानेची मुवमेंट किती डिग्रीमध्ये होतीये. त्याचबरोबर पेशंटचा एक्सरे चेक केला जातो, स्पायनस प्रोसेस लाईनमध्ये आहेत का, 30 डिग्रीचा मानेमध्ये कव आहे का, लॉस ऑफ लॉर्डोसिस मानेचा कव नष्ट झाला आहे. त्याचबरोबर पेशंटचा MRI चेक केला जातो की गादी किती प्रमाणात बाहेर आहे, त्याचा एपिकॅनॉल काय आहे, डिस्क हर्निएशन आहे का, लिगामेंटम फ्लॅमम ॲट्रोपी आहे का, डिजनरेटिव्ह चेंजेस किती प्रमाणात आहेत, कुठे हिमेंजिओमा आहे का, हे सगळं MRI मध्ये बघितलं जातं. आणि त्याचबरोबर पेशंट कसा उभा राहतोय, त्याच्या मानेच्या मुवमेंट कशा आहेत, चालतो कसा, त्याच्या कमरेच्या मुवमेंट्स कशा आहेत, फ्लेक्शन एक्सटेन्शन कसं आहे, स्पर्लिंग जिलेट टेस्ट केली जाते आणि त्याच्यावरती निदान केलं जातं नक्की पेशंटला मानेचा त्रास हा मसलमुळे होतोय का बोन मिसअलाइनमुळे होतोय, हे सगळं बघितलं जातं. ॲक्युरेट त्याचं प्रत्येक पेशंट टू पेशंट हे निदान वेगळं सेपरेट करावं लागतं. बऱ्याच वेळा नुसतं मान दुखते म्हणून MRI करून उपयोग होत नाही. तिथे कस्टमाइज निदान करण्यासाठी तुम्हाला या सगळ्या चाचण्यातनं जावं लागतं. पेशंटचं वय किती आहे, पेशंटचं राहणीमान कसं आहे, पेशंटच्या आई वडिलांना काही आजार होते का पूर्वी, हे सगळं चेक करून कस्टमाइज निदान करणं आणि त्याची कस्टमाइज जर ट्रीटमेंट दिली तर ऑपरेशन नक्कीच वाचतं. नक्कीच. मला वाटतं अशा काही रुग्ण तुमच्याकडे जे आले त्यांचे ऑपरेशन टळलेले आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला दिलेली आहे. नेमकं या पेशंटचं काय म्हणणं आहे डॉक्टरांबद्दल ते आपण ऐकूयात. नमस्कार, मी प्रीती मुथियान, राहणार अहमदनगरचे आहे. मला सर्व्हायकल आणि स्पॉन्डिलायटिस या दोन्ही गोष्टींचा आणि लंबर ह्या सगळ्या गोष्टींचा भयंकर त्रास होत होता. ऍक्च्युली हा त्रास मला मागच्या 12 वर्षापासून होता. जेव्हा 12 वर्षाआधी हा त्रास मला चालू झाला तेव्हा मी वेगवेगळ्या फिजिओथेरपीज वगैरे घेतल्या, त्याने मला फरकही पडला. पण मागच्या 7 महिन्यापूर्वी किंवा 8 महिन्याच्या पूर्वी टेंटेटिव्हली म्हणावं लागेल की मला अचानकच एके दिवशी परत दुखायला लागलं आणि ते दुखणं इतकं भयंकर होतं की मी सांगू शकत नाही. नाही नीट उठता बसता येत होतं, न झोपता. मी रोज कामं करायची म्हणून करत होते सगळे. हे सगळं खूप सारे डॉक्टर्स पण पाहिले, MRI कर, कुणी ऑपरेशन सजेस्ट केलं, कुणी काय, पण ऑपरेशनची माझी बिलकुल तयारी नव्हती. तर ही गोष्ट मी माझ्या आई वडिलांबरोबर शेअर केली आणि कोइन्सिडेंटली माझ्या वडिलांनी पुण्यामध्ये डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिक इथे त्यांनी त्यांची ट्रीटमेंट घेतली होती मानेची. त्यांना पहिल्याच सेटिंगमध्ये इतका फरक पडला की मी सांगू शकत नाही. आणि ते माझ्या मागे लागले की तू चल एकदा, जे होईल ते बघू आपण, म्हणतो एकदा चल तसंही. मला त्यांच्या बरोबर इकडे घेऊन आले. जेव्हा तिकडे घेऊन आले तेव्हा मी टोटली म्हणजे ब्लँक होते की काय करणार आहे, काय नाही, काय थेरपीज आहे, काहीच माहिती नव्हतं. इथे आल्यावर जेव्हा सरांनी सगळं व्यवस्थित, विराज सरांनी डिस्कस केलं आमच्याशी की काय प्रॉब्लेम आहे, कुठे गॅप आहे, कसं आहे, नेमकं डिस्क प्रॉब्लेम म्हणजे काय असतो. आम्हाला असं वाटत होतं की डिस्क म्हणजे काय, त्याचा डिस्कचा प्रकार असतो, पण तसं नव्हतं. त्यांनी इतकं सुंदररित्या सगळं समजून सांगितलं की आय वॉज कन्व्हिन्स्ड की मी ही थेरपी घेणार आहे. फर्स्ट सेटिंग झाली, त्या दिवशी खूप भयानक दुखलं. टेंटेटिव्हली हे दुखणं 4th सेटिंग पर्यंत चालू होतं. तर एक वेळ असं पण वाटलं होतं की आता बास दुखतंय तर काय करायचं काय नाही. बट तरी पण म्हटलं नाही, आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू केली आहे, 7 सेटिंगची सांगितली तर ती आपण घेऊया. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत, फेशियल थेरपी म्हणा किंवा बाकीच्या ते स्पाइन अलाइनमेंट, ते इतकं छान वाटतं ते दरवेळेस घरी गेल्यावर की मी नॉर्मल रुटीननी कामं करायला सुरू केली. आणि आज 7th सेटिंगला मला हे अगदी हसत सांगावंच वाटतं की मी जो त्रास तेव्हा सहन केला होता तो एकदम गायब झालेला आहे. इट्स जस्ट लाईक अ मॅजिक. तर मी हे सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही कुठलंही ऑपरेशन असो किंवा कुठलीही स्पाइन ट्रीटमेंट घ्यायची, कुठे जायच्या आधी सरांच्या क्लिनिकला एकदा नक्की व्हिजिट करून जा. थँक्यू.
डॉक्टर, ज्या पद्धतीनं आता सांगितलं या पेशंटनी सुद्धा, त्यांना किती फरक पडला किंवा त्यांचं ऑपरेशन कशा पद्धतीनं टळलेलं आहे, यालाच अनुसरून मला असा विचारायचा आहे प्रश्न तुम्हाला की डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निकमुळे ऑपरेशन टळतात यापेक्षा मोठं मला वाटतं रुग्णांसाठी अजून काहीही नसेल. कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळे ऑपरेशन्स टाळता? एक लक्षात घ्या, ऑपरेशन टळतं म्हणजे काय, तर आज तुम्ही कुठलाही ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेलात तर तो MRI काढल्यानंतर गादी ही बाहेर आली आहे म्हणून पेशंटला लॅमिनेक्टॉमी किंवा डिसेक्टॉमी नावाचं ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. तर बेसिकली डॉक्टर लोक काय करतात, जे अंतर 2 मणक्यातलं कमी झालं आहे आणि गादी जी बाहेर आली आहे तिला कट केलं जातं. परंतु आपण डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमध्ये 2 मणक्यातलं अंतर हे वाढवतो. आजूबाजूच्या मसल्समध्ये ज्या गाठी झाल्यात, आजूबाजूच्या मसल जे शॉर्ट झालेले आहेत त्याला आपण रिलीज करतो. बऱ्याच वेळा कधी कधी ऑर्गनच्या आजूबाजूचे लिगामेंट्स टाईट झालेले असतात, त्याला आम्ही रिलीज करतो. त्याच्यामुळे पेशंटचं ऑपरेशन हे नक्कीच वाचतं. बरोबर. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने ऑपरेशन जे असतं ते तुम्ही वाचवता आणि तुमच्याकडे आल्यानंतर साधारणपणे त्या रुग्णाला कशा पद्धतीने फरक पडतो, तर आता आपण हे विचारूया की उपचार पद्धती जी आहे तुमच्या क्लिनिकमध्ये ती कशा पद्धतीची नेमकी केली जाते की जेणेकरून ऑपरेशनच पूर्णपणे टाळले जातात, काय सांगता येईल? माझ्याकडे भारतातल्या प्रत्येक राज्यातनं, प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक गावातनं पेशंट दवाखान्यात येतात की ज्यांना ऑपरेशन हे सजेस्ट केले कमीत कमी 4 ते 5 डॉक्टरांनी. तर आम्ही प्रथमतः कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याला सकाळी OPD मध्ये 9 ते 1 मध्ये बोलवतो आणि त्याच्या पहिली नाडी परीक्षा चेक केली जाते. त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावरती हात ठेवून चेक केलं जातं की हा आजार व्हिसरल आहे, न्यूरोमेनिंजियल आहे का मस्क्युलोस्केलेटल आहे. त्याचबरोबर सगळ्या आमच्या निदानाच्या ज्या काही टेस्टिंग पद्धती आहेत त्या सगळ्या चेक करून पेशंटला महिन्यातनं 1 दिवस दवाखान्यात बोलवलं जातं. 3 तासाची थेरपी दिली जाते. साधारण 3 तासामध्ये एक 12 ते 17 प्रकारचे उपचार पेशंटच्या अंगावरती केले जातात. असं साधारण 9 महिने ते 12 महिने पेशंटला बोलवलं जातं आणि त्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या मॅन्युअल थेरपी इंटिग्रेटेड अप्रोच पद्धतीने केल्या जातात, ज्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन नावाची पहिली ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मसल फेशिया रिअलाइन करतो, रिबॅलन्स करतो. त्याबरोबर क्रायोप्रॅक्टर नावाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये मणके मानेचे जे उजवीकडे गेलेत त्याला रिअलाइन करून परत जागेवरती बसवलं जातं. त्याच्यासाठी काही गन्स वापरल्या जातात, काही प्रकारच्या मशिनरीज वापरल्या जातात. त्याचबरोबर पुढची जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन, जे ऑर्गन मिसअलाइन झालेत, ऑर्गनच्या जिथे गाठी झाल्यात, लिम्फ नोड साचलेले आहेत, जिथे जिथे लिगामेंट टाईट झालेत, कडक झालेत, जी ऑर्गन मुवमेंट व्हायला पाहिजे ती मुवमेंट होत नाहीये, त्याला रिअलाइन करून त्या मुवमेंट आम्ही करून देतो. त्याचबरोबर योगा चिकित्सा, आयुर्वेदिक औषधं पेशंटला पोटातनं दिली जातात. असे वेगवेगळ्या प्रकारच्या मॅन्युअल थेरपी ह्या दिल्या जातात आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी पेशंटला कमीत कमी 30% 80% बरं वाटतं. परंतु काही पेशंटमध्ये पेशंटला सतत मान दुखते पहिल्या ग्रेडमध्ये, दुसऱ्या ग्रेडमध्ये मान सकाळी उठल्या उठल्या अवघडते, तिसऱ्या ग्रेडमध्ये पेशंटला मुंग्या येतात, चौथ्या ग्रेडमध्ये पेशंटला बधीरपणा जाणवतो, 5व्या ग्रेडमध्ये हातातली वस्तू ही खाली निसटून जाते, स्वतःचं बटन स्वतःला लावता येत नाही, स्वतःचा केस स्वतःला विंचरता येत नाही. तर जसं पेशंट 5व्या टप्प्यात असेल तर तो ट्रीटमेंट चालू केल्यानंतर प्रत्येक 1.5 महिन्यानंतर पेशंटला पहिल्या ज्या हाताने काही उचलता येत नाही त्याला हाताने उचलायला लागतं. मग पेशंटला बधीरपणा जाणवतो. मग काही पेशंटमध्ये मुंगे यायला लागतात, काही पेशंटमध्ये दुखायला लागतं, काही पेशंटमध्ये मान सकाळी अवघडते आणि ती पूर्ण गादी ही आत जाते. ही जसं पेशंटचे गादी कुठल्या अवस्थेत आहे, ग्रेड 3 ला असेल तर ग्रेड 2, 1चे सिम्पटम दर 1.5-2 महिन्यांनी पेशंटमध्ये बघायला मिळतात आणि साधारण पेशंट 7 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा होतो. नक्कीच. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगताय की पेशंट आल्यानंतर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढी दिवस ट्रीटमेंट चालते कशा पद्धतीने त्यांच्यावर ही उपचार पद्धती करत असतात, अशाच काही उपचारांनी बऱ्या झालेल्या रुग्णांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. नेमकं त्यांचं सरांबद्दल काय म्हणणं आहे, डॉक्टरांच्या क्लिनिक बद्दल एकंदरीत काय म्हणणं आहे ते आपण ऐकूयात. वैष्णवी रस्तोगी, मैं मगरपट्टा से आई हूँ. मेरे बैक में बहुत पेन था और मेरे पैर में बहुत मूंगी आती थी, मैं चल भी नहीं पाती थी, बैठ भी नहीं पाती थी. मेरे मामा ने मुझे फिर सजेस्ट किया डॉक्टर विराज भंडारी के पास जाओ, उनको भी प्रॉब्लम थी तो वो भी आते थे. उसके बाद मैं आने लगी यहाँ पे तो धीरे धीरे रिलीफ मिलता था. पहले बैठने नहीं आता था, फिर बैठने आने लगा, नीचे मांडी डाल के. मूंगिया 2-3 थेरेपी के बाद ख़त्म हो गए. अभी मुझे बहुत रिलीफ है पहले से, अभी सब कुछ कर सकती हूँ मैं. यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा.
आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आजचा आपला विषय आहे मानदुखी विना ऑपरेशन। डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर विराज भंडारी। एकंदरीत डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक मध्ये कशा पद्धतीने रुग्णांवर उपचार पद्धती केली जाते ते आपण पाहूयात। तुम्हाला देखील नेक पेन, बॅक पेन आणि जॉइंट डिस्कम्फर्टच्या आजारापासून मुक्त व्हायचं आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हडपसर मध्ये आयुर्वेदिक पद्धतीत प्लस मॉडर्न टेक्निकनी उपचार करणारे सगळ्यात मोठे स्पाइन क्लिनिक डॉक्टर विराज भंडारींसोबत संवाद साधताना कळलं की यांच्या एक्सपर्टीज म्हणजे चिरोप्रॅक्टिक, स्पाइन ऍडजस्टमेंट, स्लीप डिस्क, 10 मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे, पाय जड होणे, बधीर होणे, मुंग्या येणे, चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केला आहे व ते पेशंटला आजाराबाबत अगदी खोलपर्यंत माहिती करून देतात। ज्यामुळे त्यांनी आजपर्यंत 20,000 पेक्षा जास्त मणक्याचे आजार असलेल्या पेशंटला बिना ऑपरेशन आयुर्वेदिक प्लस त्यांच्या स्पाइन टेक्निकनी बरं केलं आहे। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिक मध्ये। आता म्हणजे डॉक्टर भंडारी आयुर्वेदिक स्पाइन क्लिनिक, सिटी सेंटर कॉम्प्लेक्स, हडपसर, पुणे। नक्कीच डॉक्टर, ज्या पद्धतीने आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने तुमच्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट तुम्ही रुग्णांना देत असता आणि विना ऑपरेशन ही उपचार पद्धती कशी केली जाते, तर पुढचा असा प्रश्न मी आजच्या विषयाला अनुसरून विचारते की चक्कर येणं किंवा मानेची जी नस असते ती बऱ्याच वेळेला दबलेली असते आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला चक्कर येते असं म्हटलं जातं। बरोबर। तर अशा वेळेला आहार नेमका कसा असावा आणि अशा पेशंट्सनी व्यायाम खरंच करावेत का आणि व्यायाम करावे तर ते नेमके कोणत्या पद्धतीचे करावेत? एक लक्षात घ्या, व्यायाम आणि आहार हे पहिलं प्राथमिक औषध आहे की जेणेकरून आपला आजार हा परत होऊच नाही। अपुनर्भव चिकित्सा, अपुनर्भव म्हणजे काय तर बेसिकली कोणताही आजार झाल्यानंतर तो परत होऊ नये म्हणून ही आयुर्वेदाने खूप चांगल्या प्रकारची चिकित्सा सांगितली, ज्याच्यामध्ये रसायन चिकित्सा आणि आहार आणि व्यायाम हे एक आपल्यासाठी मोठं रसायन आहे। तर बेसिकली आहार जो आहे तो सकाळी 9-9:30 वाजता जेवण करणं आणि संध्याकाळी 6-6:30 वाजता जेवण करणं। जेवत असताना षडरसात्मक गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खाणे, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खाणे, तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खाणं। त्याचबरोबर 1 मिनिट लोंबकाळणं हे खूप गरजेचं आहे मानदुखीसाठी। आणि त्यासोबत गोलाकार हात फिरवणं, एमिटी सर्वाइकल एक्सरसाइज हे आम्ही यूट्यूबवरती टाकलेत। जे लोक आज मानदुखीने ग्रस्त आहेत त्यांनी नक्कीच तो व्हिडिओ बघा। एमिटी सर्वाइकल खूप सुंदर प्रकारे अत्यंत सावकाश जर हा एक्सरसाइज पॅटर्न केला तर मानेच्या आजूबाजूचे मसल हे रिलीज होऊन जातात आणि दुखणं हे जवळजवळ 70 ते 80% प्रमाणात हे कमी येतं। त्याचबरोबर सूर्यनमस्कार सारखा जो व्यायाम आहे, कमीत कमी 3 सूर्यनमस्कार रोज घालणं, 10 सेकंद होल्डिंग करणं, पृथ्वीच्या जवळ चाललं की श्वास सोडायचा आहे आणि पृथ्वीच्या वरती चाललं तो श्वास घ्यायचा आहे। हे जर व्यायाम प्रकार आपण नित्य नियमाने केले आणि आहार जो आहे तुम्हाला 2 भाग हा सॉलिड भाग, 1 भाग लिक्विड भाग आणि 1 भाग हा पूर्ण मोकळा सोडायचा आहे अन्न पचन होण्यासाठी। जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यायचं आहे, जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करायचं आहे। आणि त्यासोबत काही रसायन औषधं म्हणजे काय तर च्यवनप्राश सारखं एखादं औषध, अश्वगंधादी अवलिहासारखं एखादं औषध वैद्यकीय सल्ल्याने जर आपण घेतलं तर नक्कीच आपली मानेच्या आजूबाजूच्या मसलची तसेच हाडांची ताकद ही वाढते आणि परत आजार हा परत होत नाही। नक्कीच डॉक्टर, मला आता शेवटचा हा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुमच्या क्लिनिकमध्ये जर पेशंटना यायचं आणि तुमच्याशी संपर्क करायचा आहे, वेगवेगळ्या तक्रारी घेऊन जर तुम्हाला भेटायचं तर कशा पद्धतीने यावं आणि तुमच्या यूट्यूब चॅनल बद्दल सुद्धा थोडक्यात सांगा। नमस्कार, माझा दवाखाना जो आहे तो हडपसर सिटी सेंटर वैभव थिएटरच्या समोर 4थ्या मजल्यावरती आहे। तिथे महिन्यातनं एकदाच पेशंटला यावं लागतं। ट्रीटमेंट ही साधारण 3 ते 3.5 तासाची असते। महिन्यातनं एकच वेळा दवाखान्यात बोलवलं जातं आणि त्यासाठी इथे खाली नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती सगळ्यांनी चौकशी करा। त्याचबरोबर या नंबरवरती तुम्ही हाय म्हणून जर मेसेज केला तर त्याचे डिटेल्स तुम्हाला येतात। त्यांची वेबसाईट येते, वेबसाईटमध्ये पण सगळ्या आजाराची आणि मणक्याच्या संदर्भातले बरेच व्हिडिओ आम्ही तिथे पब्लिश केलेले आहेत। त्याचबरोबर यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर विराज भंडारी। तर मणक्याच्या आहारामध्ये काय खावं, कसं खावं, पोश्चर कसं असावं, कसं चालायचंय, कसं उठायचंय, कसं बसायचंय या संदर्भातले व्हिडिओ आम्ही यूट्यूबला टाकलेले आहेत, ते सगळ्यांनी बघावेत। आणि ते बघून त्याप्रमाणे जर आपण आपलं लाईफस्टाईल सुधारली तर नक्कीच मणक्याचा आजार, मानेचा त्रास हा नक्कीच कमी होणार आहे। नक्कीच जाता जाता जर का तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना संदेश द्यायचा आहे मानदुखी संदर्भात की विना ऑपरेशन कसं त्यांना हे टाळता येऊ शकतात सगळ्या गोष्टी, काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही या कार्यक्रमात? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट सगळ्यांनी अतिविचार कमी करा, आनंदी राहा। प्रत्येक गोष्ट जी घडतीये त्याला आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे। आज काय झालंय, बरेच लोक छोट्या छोट्या गोष्टीमुळे म्हणजे तुमचं एक आज काही लोक आहेत की जे मोठ्या प्रकारात, मोठ्या प्रमाणे, मोठ्या
प्रकारात त्यांची प्रगती झाली आणि काही लोकांची ही अधोगती झाली. तर आपल्याला बॅलन्स साधायचा आहे. आपण वरती जरी गेलो तरी आपल्याला मस्ती येऊन द्यायची नाहीये आणि खाली जरी गेलो तरी आपल्याला डिप्रेशन येऊन द्यायचं नाहीये. आपल्याला समांतर बॅलन्स लोक जनकल्याणासाठी काम करायचं आहे. आपलं कर्म काय आहे तर आपलं वय काय, आपलं वय काय, आपलं मन कशात गुंतलंय हे बघायचं आहे आणि आनंद राहून आपलं कर्म करत राहायचंय, म्हणजे आपण आजारी पडणार नाहीये. माझ्याकडे एक रुग्ण आली होती की तिची रात्रीच्याला 2-2:30 वाजेपर्यंत ती अभ्यास करत होती 10वीचा आणि अभ्यास करताना ती 2 ते 3 लोड घेऊन तशीच झोपली आणि झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघायला गेलं तर तिची मान अजिबात हालत नव्हती, मान लचकली. त्याच वेळेस तिने तिच्या घराच्या जवळ शिक्रापूरला एक असेच हाडवैद्य होते, त्यांच्याकडे ती गेली आणि त्यांनी खुंटीला जी रोप बांधतात त्या रोप बांधून तिची मान ओढली आणि झटका बसला. तर ते तिचं C1 C2 फ्रॅक्चर झालं आणि त्यामुळे तिला उठलं की चक्कर येऊन ती खाली पडायची. ही केस स्टडी माझ्याकडे एक 4-5 वर्षापूर्वी आली होती आणि ती मी सांगतो की त्या केस स्टडीमध्ये आम्ही ही मॅन्युअल थेरपी दिली आणि साधारण 3 महिन्यामध्ये तिची चक्कर बंद झाली. रोज तिला कमीत कमी 17 किलोचं ट्रॅक्शन लावावं लागायचं. बिकॉज ऑफ ते ट्रॅक्शन नाही लावलं तर तिला चक्कर यायला चालू व्हायची. तर खूप चांगल्या प्रकारे जर मॅन्युअल थेरपी घेतली, व्यायाम केला, योग्य आहार, योग्य विचार जर केले तर नक्कीच मानदुखी ही कमी होऊ शकते. दुसरी एक केस स्टडी माझ्याकडे आली होती की तिच्या सतत कॉम्प्युटरच्या समोर तिचा काम करण्याची पद्धत होती. 8-8, 12-12 तास तिला कॉम्प्युटरवरती काम करावं लागत होतं. एक साधारण 35 ते 40 वयोगटातील महिला असेल. त्या महिलेला बऱ्याच वेळा तिने मान उजवीकडे गेली तर तिला चक्कर यायची. मग आम्ही ती दवाखान्यात आल्यानंतर चेक केलं, डोक्यावरती हात ठेवल्यानंतर मला सापडलं की तिचं लिव्हरच्या तिथले लिगामेंट हे टाईट झालेले आहेत. मग आम्ही लिव्हर मॅन्युप्युलेशन केलं. लिव्हरची मोबिलिटी, लिव्हर हा साधारण वरती जाणं, आतमध्ये जाणं, परत बाहेर येणं, खाली येणं ही त्याची मुवमेंट आहे. पण ही मुवमेंट होत नव्हती तिची. मग तिच्या लिव्हरवरती काम केलं आणि त्याचबरोबर क्रायोप्रॅक्टरचं सेशन दिलं तर तिचं दिल्या ती चक्कर पूर्णपणे कमी झाली. म्हणजे या मॅन्युअल थेरपीमध्ये जर ॲक्युरेट निदान केलं आणि ॲक्युरेट डायग्नोस्टिक कस्टमाइज जर ट्रीटमेंट दिली तर नक्कीच मानेचा त्रास हा विना ऑपरेशन हा बरा होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, मला वाटतं आज तुम्ही इथे आलात आणि मानदुखी विना ऑपरेशन याबद्दलची खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.